चला काका इधर आओ. हो भैया, काय नाव आहे तुमचं? योगेश वावले. वावले आमच्या कॅफोचे नातेवाईक आहे. आमच्याकडे पण एक वावले आहे. अरे सत्कार करा त्यांना, लावून घ्या टॅक्स. हे इकडे दे. महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये प्रत्येक वर्षी जे नवीन नवीन मालमत्ता तयार होतात, नवीन मालमत्ता तयार झाल्यावर त्यांना जुने रेट आकारणे हे यथोचित नाही. प्रत्येक वर्षी आपण आपल्या महानगरपालिकामध्ये भाडे आधारित म्हणजे रेंट टॅक्स व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण लावतो. आधुनिक पद्धत अशी आहे की कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड सिस्टम, म्हणजे जे रेडी रेकनरच्या आधारावर ठरलेली दर, त्यामध्ये भाडं हा विषय नसतो. परंतु आपण भाडे आधारावर म्हणजे रेंट व्हॅल्यू बेस्ड टॅक्स सिस्टम आपण स्वीकारलेली आहे. बरेच काही महानगरपालिका, जसं मी महानगरपालिका आयुक्त असताना नांदेडमध्ये कॅपिटल व्हॅल्यू टॅक्स बेस्ड सिस्टम त्या ठिकाणी लागू केलं होतं आणि ते अंमलातही आलं. बट आपण अजूनही त्या पद्धतीकडे अजून वळलेलं नाही. आपण रेंट व्हॅल्यू बेस्ड सिस्टम मध्ये आपण काम करतोय आणि आपल्या शहरामध्ये एक्झॅक्टली 2.5 लाखहून अधिक प्रॉपर्टीज आपल्याकडे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये नोंद आहे. अजून असे भरपूर प्रॉपर्टीज आहे अजूनही लपलेले आहे किंवा लपवलेले, दोन्ही असू शकते. म्हणजे आय मीन टू से ते टॅक्स नेट मध्ये आलेले नाही किंवा येण्यासाठी उत्सुक असतानाही कदाचित आमच्या महानगरपालिकाचा उदासीनतामुळे ते लोक आले. आता ह्याचं कुठेतरी व्यवस्थित सांगड घालायची आहे आणि महानगरपालिकेचं आर्थिक उत्पन्नही वाढवायची आहे. ह्याला एक बेस्ट सिस्टम अशी आम्ही जी तयार केली की प्रत्येक वर्षी जे वाढणे अपेक्षित आहे, एक रिव्हिजन असतं आणि एक रिअसेसमेंट असतं. रिअसेसमेंट म्हणजे जर मी रिव्हिजन पहिला सांगतो. या निर्णयाचा एक सकाळीच आम्ही कर समाधान शिबिर घेत असताना स्वयंपूर्तीने लोकांनी येऊन की सर आमच्या टॅक्स लागलेली नाहीये, आम्ही हा बातमी वाचून आलो. ते लोक गैरसमजूतून आलेले नव्हते. त्यांना व्यवस्थित पत्रकारांनी लिहिलेलं भाषा त्यांना कळलं. त्यांनी येऊन 110 प्रॉपर्टीज त्यांनी टॅक्स लावून घेतले. आता माझं बाकी नंतर अजून आले असतील आणि प्रत्येक झोन मध्ये पण लोक आता मी ते प्रत्येक दुसरे आणि चौथे शुक्रवार सकाळी आम्ही घेतोय आणि प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक सोमवारी उपायुक्त टॅक्स जे आहेत श्रीमती अपर्णा थेटे त्यांच्या कक्षामध्ये ते कर समाधान शिबिर मुख्यालयात घेणार आहे आणि प्रत्येक झोन मध्ये सुद्धा कर समाधान शिबिर घेणार आहे. बरेच लोकांची किरकोळ अडचणी असतात, त्यामुळे ते टॅक्स भरण्यामध्ये इच्छुक असतात, परंतु त्याला त्यांची प्रश्नांच्या निराकरण होणे गरजेचं असतं. ते कर समाधान शिबिर आम्ही घेतोय आणि आजच्या त्याचा फायदा मी स्वतःनी बघितले. आरसूळच्या एक वाहुले त्यांच्या सोसायटीने 110 लोकांचे सर आमचे टॅक्स लागलेलेच नाही. त्यावेळेला आम्ही सरकास्टिकली आमच्या झोनल ऑफिसरचाही सत्कार केला की तुम्ही याचा तुमच्या नजर का आले नाही. 110 फ्लॅट्स, परंतु त्यांनी स्वयंपूर्तीने येऊन लावून घेतलं, त्यांचाही आम्ही अभिनंदन केलं. आणि तसेच शैक्षणिक संस्था जे बरेच वाद करून ठेवलेले आहेत, त्यामुळे बरेच करोडो रुपये आमच्या टॅक्सही अडकून पडलेले आहेत आणि वाद होऊन अनावश्यक न्यायालयामध्ये खटलाही चालतात. त्यापेक्षा एक आम्ही असे निर्णय घेतला, जर तो चॅरिटी आहे तो मग चॅरिटी असेल तर तुम्ही सिद्ध करा. इन्कम टॅक्सची असेल किंवा रेजिस्ट्रार असेल, म्हणजे ज्या ठिकाणी सोसायटी ऍक्ट मध्ये रजिस्ट्री केल्या आणि त्या ऑडिट रिपोर्ट आपण घेऊन येतात,
एटीजीचा आहे आणि एक अफिडेव्हिट आहे जे संस्था मालकांनी ते द्यावा ज्यामध्ये आमच्या मालमत्ता कुठलाही गहाण ठेवत नाही आणि रेंट कमवत नाही. जे सेक्शन 132(1)B च्या अनुषंगाने जे एखादा संस्थाला ज्या गोष्टीचा सूट पाहिजे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.